मराठी माणसं नुसतं जॉब करायचं आणि बघत राहायचं एकमेकाच्या तोंडाकडे. मुंबईमध्ये सगळे मराठी लोक डोंबिवली किंवा मुंबई सोडून गेलेले आहे. आपण नुसतंच बोलतो आपली मुंबई आहे, काय आपल्याकडे सगळे आस्थापना सगळे दुकानं तर इतर राज्यातल्या लोकांकडेच आहेत. सर्वप्रथम MCDने जो प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल सर खरोखरच खूप धन्यवाद तुमचे. आणि ॲक्च्युली मी 5 दिवसाचं सेशन नाही घेऊ शकलो, 3च दिवस आलो मी, कारण मी नवीन जॉबला लागलो आहे एजन्सीमध्ये. मी ॲनिमेशन आणि VFX करतो मोस्टली. तरी खूप साऱ्या मूवीजवरती पण काम केले, बाहुबली वगैरे नाही का त्या. तर मी ॲड एजन्सीमध्ये काम करतो. तर एक आमचे जावई आहेत पुण्याचे, ते सुशिक्षित बेरोजगार या संस्थेमार्फत टेंडर वगैरे घेतात, खूप प्रमाणात मोठे मोठे टेंडर घेतात. त्यांनी मला एक कल्पना दिली की तुम्ही पण असं करा. तर मला उपनिबंधक हे काय पण हे पण माहिती नव्हतं, किंवा सहकारी संस्था काय असते हे पण माहिती नव्हतं. मग मी सर्च करत होतो इंटरनेटवरती, तेव्हा मला सरांचं चॅनल सापडलं, टेंडर गुरु नावाचं, 1 वर्ष आधी. मी सरांना तेव्हापासून फॉलो करतोय. आणि आज MCDद्वारे सरांना मला भेटायचा योग मिळाला, हर्षद सरांना. आणि त्यांच्याद्वारेच मी माझी संस्था रजिस्ट्रेशन केली. आणि आज त्यांच्याद्वारे आज मॅडम जसं म्हणाल्या सरांचं नॉलेज खूप ग्रेट आहे. मी 1 वर्षापासून सरांना फॉलो करतोय, त्यांना फोन करतोय. प्रत्येक वेळी जिथे जिथे मी नडलो सरांना फोन केला, सर इथे इथे मी काय करू. रजिस्ट्रेशन पासून ते आतापर्यंत सर्व सरांनी मला हेल्प केलेली आहे, हर्षद सरांनी. तर इथून पुढे पण सर आपल्या सोबत राहतील.